सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील एका खासगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबातील किसन पिसुर्ड्या शिंदे यांना पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत वायरमध्ये आलेल्या प्रवाहाचा शॉक लागला। त्यांना वाचवण्यासाठी गंगूबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे धावले, मात्र दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यामागे निष्काळजीपणा होता का, या सर्व बाबींचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा काही क्षणात झालेला मृत्यू ही घटना संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हादरवून टाकणारी ठरली असून खामगाव गावात शोककळा पसरली आहे। मृतांच्या कुटुंबियांवर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना। विजेच्या शॉकने पारधी समाजाच्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू। एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 4ही जणांचा मृत्यू। मयतांची नावे: सतीश उर्फ पिसुर्ड्या किसन शिंदे वय 45 वर्ष, गंगू सतीश शिंदे वय 40 वर्ष, सचिन सतीश शिंदे वय 26 वर्ष, आरती सतीश शिंदे वय 24 वर्ष, सर्व राहणार साखरवाडी खामगाव। प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बल्ब काढताना किंवा लावताना वडिलांना झटका लागला आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी आणि 2 मुले यांनाही विजेचा झटका लागला आहे।